नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे। जेव्हा आपल्या घरात नावडती भाजी किंवा तोंडी लावायला लोणचं किंवा चटणी नसते, तेव्हा तीळ मिरची हा एक बेस्ट ऑप्शन आहे। बनवायला अतिशय सोपी आहे आणि साहित्य म्हणाल तर आपल्या घरात नेहमी उपलब्ध असते। म्हणजेच अगदी बेसिक साहित्यापासून तयार होते तीळ मिरची। चला तर मग आता आपण चमचमीत अशी तीळ मिरचीची रेसिपी बघूयात। साहित्य बघू आपण सगळ्यात आधी। खूप कमी साहित्यात होतं आणि आपल्या घरी ते इझिली साहित्य अवेलेबल असतं। तेल, मोहरी, मिरची, हळद, मीठ आणि तीळ। हे मी पांढरे तीळ घेतलेले आहे। आता कृती बघूया। सगळ्यात आधी मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे तेल। तेल अंदाजाने घाला। तेल मी इथे गरम होऊ देणार आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे मोहरी, कारण आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। मोहरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मोहरी छान तडतडू देणार आहे मी। मोहरी तडतडण्याचा आवाज जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत मी ह्याच्यात पुढचं काही इन्ग्रेडियंट घालणार नाही। आता मी ह्याच्यात घालणार आहे मिरच्या। इथे मी मिरचीची जी तिखट मिरची असते ती घेतलेली आहे, तरच आपल्याला ह्या तीळ मिरचीला जी आहे ती चव येणार आहे। मी छान ह्यातला जो ओलापणा असतो मिरचीतला, ती थोडासा ह्यातलं जे पाणी आहे ते जाईपर्यंत ह्याला छान मी परतून घेणार आहे। आणि तुमची कधी नावडती भाजी असते किंवा घरात भाजी नसते किंवा कंटाळा आला असतो, अरे काय करायचं, तेव्हा हा एक खूप छान ऑप्शन आहे। तीळ मिरची पटकन होते, अगदी विदिन 2-3 मिनिट्स मध्ये होते। आता मी ह्याच्यात घालणार आहे हळद आणि हळद घातल्यानंतर मी लगेचच ह्याच्यात घालणार आहे तीळ। तीळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि तीळ घातल्यानंतर मी लगेच गॅस बंद करणार आहे, जेणेकरून ते जळू पण नाही आणि जास्त उडू पण नाही। आणि हे जोपर्यंत आपली कढई गरम आहे तोपर्यंत मी यांना छान परतून घेणार आहे। आता मी गॅस लावून घेणार आहे आणि हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। आणि हे मिक्स करता करता मी ह्याच्यात घालणार आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेणार आहे। इथे तीळ आधी भाजून घ्यायची वगैरे काही गरज नाहीये, कारण हे तीळ आपोआपच भाजले जातात। म्हणजे तुमची इथे तीही एक स्टेप वाचतीये, म्हणजे वेळ पण वाचतोय। इथे रेडी आहे आपलं तीळ मिरची। मी आता याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। इथे रेडी आहे आपली तीळ मिरची। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्हीही बनवून बघा आणि तुम्हाला ही कसं वाटली रेसिपी तेही मला नक्की कळवा। भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह। थँक यू।